ऐका नागदेवता तुमची कहाणी। एक नगर होतं, तिथे एक ब्राह्मण होता। त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आला, नागपंचमीचा दिवस आला। कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पंजोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या आहेत। सर्वात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं। तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल असं म्हणू लागली। शेष भगवानास तिची करुणा आली। त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला। ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून बसला होता व आत्ताच कोठून आला। पुढं त्यानं मुलीला विचारलं, तिनंही हाच माझा मामा आहे असं सांगितलं। ब्राह्मणानं तिची रवानगी केली। त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली, हिला कोणी चावू नका। एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली, तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला। पुढं ती व्याली, तिची पिल्लं वळवळ करू लागली। ही मुलगी भिवून गेली, हातातला दिवा खाली पडला, पोरांची शेपटं भाजली। नागिन रागावली, सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली। तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोहोचवू। ती पूर्ववत आनंदाने वागू लागली। एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली। आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती केली। नागाची पोरं मोठी झाली, आपल्या आईपाशी चौकशी केली। आमची शेपटं कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली। त्यांना फार राग आला, हिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्याकडे आले। तिने पाटावर व भिंतीवर नागाचं चित्र काढलं होतं, त्यांची पूजा केली होती। जवळ नागासाठी लाह्या, दूध वगैरे ठेवलं, उकडीचा नैवेद्य दाखवला। हा सर्व प्रकार नागांची पिलं पाहत होती। सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील त्यांना खुशाल ठेव असं म्हणून नमस्कार केला। इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालवला। मनात हिच्याविषयी दया आली। पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली। दूध पाणी ठेवतात, त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले। दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।